वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपल्याला माहिती आहे बरेच दिवस झाले आपण या चॅनलवर एक तांत्रिक घटकाशी संबंधित म्हणजे तांत्रिक घटक कुठले तर ग्रामसेवक आहे, कृषी सेवक आहे, तांत्रिक घटकाशी संबंधित जे काही व्हिडिओ लेक्चर सिरीज आहे आणि कट टू कट सिलेबस वाईज आपण व्हिडिओ अपलोडेड करत आहोत आणि त्याला तुम्हा सर्वांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे, म्हणून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। बऱ्याच मित्रमैत्रिणींनी चॅनलवर कमेंट्स केल्या की मॅम तुम्ही शिकवलेलं समजते वगैरे बऱ्याचशा कमेंट झाल्या। त्याच्यानंतर एक कमेंट आली होती की मॅम तुम्ही तांत्रिक घटकाशी संबंधित जे काही प्रश्न पत्रिका घेत आहे त्यामध्ये तुम्ही जिल्ह्यावाईज जी काही घेत आहे त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याबद्दल तुम्ही ग्रामसेवक या पदाकरता जी काही प्रश्नपत्रिका आहेत झालेल्या त्या तुम्ही घ्या आणि त्यांच्या आग्रहास्तव आपण म्हणजे ही जी प्रश्नपत्रिका घेत आहोत। ही जी प्रश्नपत्रिका आहे ते जिल्हा निवड समिती ग्रामसेवक लेखी परीक्षा झाली होती रत्नागिरी जिल्ह्यासाठी 2015 मध्ये। त्यामधील तांत्रिक प्रश्न आहेत आणि हे तांत्रिक प्रश्न आज आपण इथे ॲनालिसिस करणार आहोत। मी इथे संपूर्ण प्रश्नांचा समावेश केलेला आहे। तांत्रिक घटकाशी संबंधित सर्व प्रश्न याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न मी करेल। अशाच प्रकारे मित्रांनो तुमचे सुद्धा काही प्रश्न असतील, काही समस्या असतील किंवा ऑब्जेक्शन असतील किंवा सजेशन असतील, कुठलीही गोष्ट असो तुम्ही मला कमेंटमध्ये बिंदासपणे सांगू शकता। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेणेकरून काय होईल मी जेव्हा व्हिडिओ अपलोडेड करेल असे नवनवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येतील आणि तुमचे लेक्चर मिस होणार नाहीत याची तुम्हाला खात्री मिळेल। तसं जर बघितलं मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगते की आता ज्या परीक्षा होणार आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत आणि IBPS पॅटर्ननुसार होणार आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु PYQ ॲनालिसिस करणं गरजेचं असते। कारण काय मित्रांनो की बरेचसे प्रश्न होतात ते रिपीट होतात किंवा त्याच्या आजूबाजूने प्रश्न पडतात, म्हणून तो ॲनालिसिसचा एक भाग आहे, तो आपल्याला करणे महत्त्वाचा असतो। मग जिल्हा कोणताही असो, फक्त तुम्हाला प्रत्येक तांत्रिक घटकाशी रिलेटेड म्हणजे प्रश्न तुमच्या डोळ्याखालून गेले पाहिजे, कारण की तुम्हाला एक आवाका समजतो प्रश्न कसा विचारला जातो आणि प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं असते। म्हणून कोणताही जिल्ह्याचा असो तुम्ही पेपर सोडवा, त्याचे प्रश्न ॲनालिसिस करा। फक्त जिल्ह्यावाईज पेपर घेणे म्हणजे नेमकं त्यामध्ये काय असते की 2-3 गोष्टी त्या जिल्ह्याच्या संबंधित प्रश्न त्यावर पडतात, जसं की जिल्ह्याबद्दल माहिती असो किंवा जिल्ह्याशी संबंधित ज्या काही करंटच्या योजना असतील त्या गोष्टी त्यामध्ये पडतात, म्हणून ते 2-4 प्रश्नांसाठी त्या जिल्ह्याचा पेपर पॅटर्न तिथे आपल्याला बघणं गरजेचे आहे। आणि बाकी जो पेपर असतो ना म्हणजे 2-4 प्रश्न सोडून बाकी जो पेपर असतो तो पूर्ण तांत्रिक घटकाशी जो काही सिलेबस आहे त्यानुसार असतो, म्हणून आपण जिल्हा कुठलाही असो तुम्हाला पेपर बघणे गरजेचेच आहे। चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आपण प्रश्नांना सुरुवात करूया। सुरुवातीचा प्रश्न आहे इशारा ग्रंथ कोणी लिहिला? त्यामध्ये ऑप्शन आहे विका राजवाडे, दुसरा आहे महात्मा फुले, तिसरा टिळक आणि चौथा दा.कृ. जोशी। तर लक्षात ठेवा मित्रांनो इशारा हा जो ग्रंथ आहे तो महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे। मित्रांनो आपण जर बघितलं तर हा प्रश्न इतिहास या टॉपिकमध्ये तांत्रिक घटकामध्ये मोडतो आणि इतिहासाबद्दल आपण जर बघितलं त्यामध्ये काही महत्त्वाचे समाजसुधारक आहे ज्यावर हमखास प्रश्न पडतात, असे काही समाजसुधारक आहेत आणि त्यांच्यावर आपण एक सेपरेट लेक्चर घेऊ। पण महात्मा फुलेंबद्दल आपल्याला इथे थोडक्यात 2-4 गोष्टी बघायच्या आहेत ज्या परीक्षाभिमुख आहेत, म्हणजे यांच्याबद्दल आपण सुद्धा सेपरेट लेक्चर घेऊच, पण 2-4 गोष्टी आपण इथे ॲनालिसिस म्हणून मी तुम्हाला सांगते। महात्मा ज्योतिराव फुले आहे यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये पुणे या ठिकाणी झाला आणि त्यांचं मूळ गाव कुठलं होतं? कटगुण हे होतं आणि कटगुण हे कुठे आहे तर आजचा जो सातारा आहे त्यामध्ये कटगुण हे गाव आपल्याला पाहायला मिळते। त्यांचा जर विचार केला तर त्यांच्याबद्दल जर आपण विचार केला तर आधुनिक महाराष्ट्रातील समाज सुधारणा चळवळीचे प्रणेते तसेच एक क्रांतिकारी, एक कर्ते सुधारक म्हणून ज्योतिबा फुले यांची ओळख आहे आणि बहुजन समाजाला हक्कांची जाणीव करून देणारे तसेच प्रस्तावितांच्या अन्यायाविरुद्ध लढणारे महामानव म्हणजे आपण महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखतो। ज्योतिबांचे आजोबा का होते पुण्यामध्ये स्थायिक झाले होते आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी फुलांचा व्यवसाय सुरू केला होता आणि त्यावरूनच त्यांचं जे त्यांना फुले म्हणून आपण ओळखू लागलो। महात्मा फुले यांनी बरेच समाज सुधारण्याचे कार्य केले आणि त्यामध्ये अग्रहाचा म्हणजे आपण अग्रक्रमाने त्यांचं नाव घेतो ते काम म्हणजे स्त्री शिक्षण। महात्मा फुलेंनी आपल्या समाजकार्याची सुरुवात करताना सर्वप्रथम स्त्री शिक्षणास प्राधान्य दिले, म्हणूनच आपण त्यांना काय म्हणतो मुलींसाठी स्वतंत्र शाळा करणारे ते पहिले भारतीय आहेत, म्हणून अशी त्यांची ओळख आहे। त्यांनी 3 ऑगस्ट 1848 रोजी महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली होती। महात्मा फुलेंनी विधवा पुनर्विवाह तसेच विधवा केशवपण बंदीसाठी मोठ्या प्रमाणात म्हणजे
प्रयत्न केले. नंतर त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची सुद्धा स्थापना केली होती 1863 महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी 1852 अस्पृश्यांसाठी वेताळ पेठेत पहिली शाळा सुरू केली होती. त्याच्यानंतर सत्यशोधक समाज आपण बघतो, तो कोणाशी संबंधित आहे तर महात्मा फुले यांच्याशी संबंधित आहे. इथे प्रश्न ग्रंथांच्या बाबतीत विचारलेले आहेत, म्हणून त्यांच्या आजूबाजूचे ग्रंथसुद्धा आपण बघणार आहोत. त्यांनी जर विचार केला तृतीयरत्न हे नाटक लिहिलं, तसेच छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडासुद्धा त्यांनी लिहिला. नंतर ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सत्सार, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म ही काही महात्मा फुलेंची ग्रंथसंपदा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच आपण जवळजवळ बघितलं तर महात्मा फुलेंचं जे काही कार्य आहे, समाजहिताचं जे काही कार्य आहे, त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो आपल्याला एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणे शक्य नाही. तरी पण मित्रांनो, आपण प्रयत्न करू की परीक्षाभिमुख माहिती, म्हणजे मी परीक्षाभिमुख माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. युनिकोडचा विकास रिकाम जागा च्या दशकात सुरू झाला. यामध्ये ऑप्शन आहेत 1980, 1990, 2000 आणि ऑप्शन नंबर डी आहे 2010. तर मित्रांनो, येथे ऑप्शन क्रमांक बी 1990 हे याचं बरोबर उत्तर आहे. आता आपण ॲनालिसिस पाहू, हेच का बरोबर उत्तर आहे म्हणून. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे तो ICT म्हणजेच इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, म्हणजेच आपण साध्या सोप्या भाषेत कम्प्युटर टेक्नॉलॉजी वगैरे आहे त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. आणि इथे युनिकोडबद्दल विचारण्यात आलेलं आहे. युनिकोडची सुरुवात 1991 झाली, म्हणजे यांनी दशक विचारलं आहे, म्हणजे तुम्ही 1990 हे दशक आपण इथे आन्सर सांगितलेलं आहे. आता युनिकोड म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बघा, युनिकोड म्हणजे काय होते तर युनिव्हर्सल कॅरेक्टर इनकोडिंग म्हणजे काय, हे एक मानक म्हणून काम करते. म्हणजे कसं, अक्षरे आहेत किंवा संख्या आहेत किंवा इतर वर्णाच्या बायनरी कोडिंगसाठी हे एक मानक आहे. आणि डिजिटल सिस्टीममध्ये मजकूर जतन करणे तसंच प्रक्रिया करण्यामध्ये हे काय करते, सक्षम कार्य करते. म्हणून आपल्याला युनिकोडबद्दल इथे विचारण्यात आलेलं आहे. याचा लॉंग फॉर्मसुद्धा विचारू शकतात, म्हणून लक्षात ठेवा. मित्रांनो, आता समोरचा प्रश्न पाहू की 5,000 पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ग्रामपंचायतीची तपासणी रिकामी जागा यांच्याकडून होते. त्यामध्ये ऑप्शन आहेत स्थानिक लेखापाल, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि राज्य सरकार. तर बघा मित्रांनो, तुम्हाला इथे ऑप्शन क्रमांक ए हे याचं बरोबर उत्तर होईल, स्थानिक लेखापाल. आणि याबद्दल तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, कारण आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, त्यामध्ये याबद्दल डिटेल माहिती आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण समोरचा प्रश्न पाहू की रिकाम जागा यांना स्थानिक स्वराज्य जनक असे म्हटले जाते. यामध्ये ऑप्शन आहे लॉर्ड डलहौसी, लॉर्ड रिपन, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड कॉर्नवॉलिस. मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, या ऑप्शनमध्ये लॉर्ड 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 हा शब्द वारंवार रिपीट झालेला दिसतो. आता लॉर्ड म्हणजे काय बघा, मी थोडक्यात एक शॉर्टकटमध्ये सांगते. लॉर्ड म्हणजे काय होते, अधिकार गाजवणारे किंवा अधिकार असणारे किंवा अशी सर्व समावेशक किंवा सर्व शक्तिमान अच्युत अशी शक्ती, म्हणजे आपण त्याला लॉर्ड असं म्हणतो. आणि त्यावेळेस इंग्रज स्वतःला लॉर्ड समजायचे, म्हणजे त्यांनी आपल्यावर अधिकार गाजवला, आपण गुलामीत होतो म्हणून ते त्या स्वतःला लॉर्ड समजत असत. म्हणजे आणि आपण जर आपल्या भारतीय संस्कृतीचा जर विचार केला तर भारतीय संस्कृतीमध्ये आपण लॉर्ड म्हणजेच काय होतो, आपण देवाला समजतो. आणि देव म्हणजे ही काय एक संकल्पना आहे. संकल्पना कशी, तसं बघितलं तर मित्रांनो, देव बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. कुणी मूर्तीत देव शोधतं, कुणी अमूर्त वस्तूंना देव म्हणतं, कुणी निसर्गाला देव म्हणतं, कुणी निसर्गातल्या शक्तींना देव म्हणतं, कोणी पंचमहाभूतांना देव म्हणतं. वेगवेगळ्या प्रकारानुसार आपापल्या श्रद्धा व उपासनेनुसार आपण आपले जे काही प्रेरणास्थान आहे आणि आदरस्थान आहे, देवाचे स्थान आहे ते ठरवत असतो. तसेच आपल्या भारतीय राज्यघटनेने सुद्धा प्रत्येकाला स्वतंत्र असे मूलभूत हक्क दिले आहेत. त्यामध्ये त्यांना श्रद्धा व उपासना करण्याचे स्वातंत्र्यसुद्धा त्यांनी दिलेले आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, लॉर्ड या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला. आता आपण प्रश्नाकडे वळूया. मित्रांनो, इथे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक विचारला आहे आणि याचं उत्तर आहे लॉर्ड रिपन. आता लॉर्ड रिपन का, कारण की त्यावेळेस त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था कायदा केला होता आणि तो जो कायदा आहे तो मध्य प्रांत आहे, आसाम आहे, एवढे पंजाबमध्ये 1882ची गोष्ट आहे ही, 1882मध्ये यशस्वीरित्या लागू केला होता. म्हणूनच त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हटलं जाते. आता बाकीचे जे काही गव्हर्नर जनरल आहेत किंवा व्हाईसरॉय आहेत त्याबद्दल आपण एका सेपरेट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहू मित्रांनो, समोरचा प्रश्न पाहू. रिकाम जागा ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे साधन नाही. यामध्ये ऑप्शन आहे अनुदाने, विविध कर, लोकवर्गणी आणि प्राप्तिकर. तर लक्षात ठेवा मित्रांनो, इथे ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर होईल, विविध कर.
आता करच का, बाकीचे का नाही? बघा, अनुदाने हे जे आहेत राज्य सरकारकडून ग्रामपंचायतींना मिळत असतात. त्याच्यानंतर लोकवर्गणी करून सुद्धा आपण ग्रामपंचायतीत उत्पन्न वाढवू शकतो. नंतर प्राप्ती कर आहे. अशा प्रकारे तिन्ही सुद्धा आहे ते उत्पन्नाचे साधन आहेत ग्रामपंचायतीच्या. परंतु विविध कर, टॅक्स लावण्याचा अधिकार कोणाचा? केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचा. मग ते वसूल करण्याचा अधिकार सुद्धा कोणाकडे वसूल होतील त्याचे पैसे? म्हणजेच टॅक्स म्हणजेच काय, कर कोणाकडे वसूल होती? राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडे किंवा दोन्हींकडे. मग यामध्ये ग्रामपंचायतीला ते मिळत नाहीत. वाटल्यास सरकार त्यांना अनुदाने देऊ शकते. म्हणून ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, आपण याआधी एक लेक्चर घेतलं होतं, त्यामध्ये आपण डिटेल माहिती सांगितली होती. आता त्या लेक्चरवर आधारित तुम्ही ते बघितलं आहे किंवा नाही हे मला माहिती नाही, परंतु मी त्या लेक्चरवर आधारित तुम्हाला इथे प्रश्न विचारते. बघा, ग्रामपंचायतीला अनुदान कोण मंजूर करते? आणि दुसरा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करते? दोन्ही प्रश्न आहे, नीट समजून घ्या आणि प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की दर्पणकार म्हणून आपण कोणाला ओळखतो? त्यामध्ये ऑप्शन आहेत रवींद्रनाथ टागोर, बाळशास्त्री जांभेकर, पांडुरंग आठवले आणि आचार्य भावे. लक्षात ठेवा, यामध्ये ऑप्शन क्रमांक बी बाळशास्त्री जांभेकर हे याचं बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, आता आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकरांबद्दल थोडक्यात माहिती पाहू. त्यांचा जन्म 10 डिसेंबर 1810 पोंगुर्ले म्हणजेच कुठे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी झाला. आता मी पुढील जे काही प्रत्येक गोष्ट सांगेल ते नोट करून घ्या किंवा लक्षात ठेवा. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट एकदम इम्पॉर्टंट आहे आणि पुढील परीक्षामध्ये प्रश्न पडू शकतात. बघा, आचार्य बाळशास्त्री जांभेकरांची ओळख आपण काय म्हणून करतो? तर बघा, महाराष्ट्रातील पहिले समाज प्रबोधनकार व महाराष्ट्रातील पहिले इतिहास संशोधक होते असं त्यांना आपण म्हणतो. नंतर जर विचार केलं, बाळशास्त्री जांभेकर लहानपणापासूनच का होते? बुद्धिजीवी होते, हुशार होते, म्हणून त्यांचे शिक्षक त्यांना बालस्मृती असं म्हणत होते. आणि जर विचार केलं तर यांनी मराठीतलं जे पहिलं वृत्तपत्र आहे, मराठी भाषेतलं दर्पण म्हणतो आपण त्याला, हे जे आहे ते दर्पण आपण बघितलं मराठीतलं पहिलं वृत्तपत्र आणि पश्चिम भारतातलं पहिलं इंग्रजी व मराठी वृत्तपत्र म्हणून सुरू झालं होतं. म्हणजे 2 भाषेमध्ये होतं हे, मराठीसुद्धा आणि इंग्रजीसुद्धा. आणि हे कधी सुरू झालं होतं? 6 जानेवारी 1832 रोजी झालं होतं. म्हणूनच मित्रांनो, आज आपण 6 जानेवारी हा जो दिवस आहे तो काय म्हणून साजरा करतो? मराठी पत्रकार दिवस म्हणून आपण साजरा करतो, कारण ते आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केलं होतं. आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना आपले मराठीतले पहिले पत्रकार म्हणून सुद्धा आपण ओळखतो. त्यांनीच आणखी एक मासिकसुद्धा सुरू केलं होतं, म्हणून त्यांना मासिक सुरू करण्याचे हे जे काही पहिला मान आहे तो जांभेकरांनाच मिळतो. आणि ते पहिलं मासिक कुठलं होतं? तर दिग्दर्शन होतं. ते 1840 त्यांनी सुरू केलं. लक्षात ठेवा मित्रांनो, हे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि दर्पणच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधनाचं काम केलं होतं. त्यामुळेच गव्हर्नर जेम्स कर्नाक नावाची एक व्यक्ती होती, त्यांनी जांभेकरांना 1840 जस्टिस ऑफ पीस ही पदवी देऊन सन्मानित केलं होतं. मित्रांनो, समोरचा प्रश्न पाहू. भारत सरकारने घोषित केलेले स्वच्छ जलवर्ष खालीलपैकी कोणते? हा प्रश्न पडलेला आहे. म्हणून ऑप्शन पाहू. 2001, 2002, 2003, 2004. तर लक्षात ठेवा, भारत सरकारने घोषित केलेलं 2003 हे वर्ष आहे. आणि हा एक फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, म्हणून तुम्हाला पर्टिक्युलर डेट माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. BCG लसीमुळे अर्भक व लहान मुलामध्ये रिकाम जागा या प्रतिबंध होतो. कशासाठी प्रतिबंध होतो? बघा, ऑप्शन आहेत क्षयरोग, नंतर टिटॅनस, घटसर्प आणि टायफॉइड. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या. इथे जे आजार किंवा रोग सांगितलेले आहेत ते सर्व जे आहेत ते जीवाणूंमुळे होतात. जीवाणू म्हणजेच काय? इंग्लिशमध्ये आपण त्याला बॅक्टेरिया असं म्हणतो. मग आता कुठले जीवाणू आहेत, कुठले बॅक्टेरिया आहेत, त्याच्यामुळे कुठला रोग होतो ते आपण पाहू. समजा क्षयरोग आपण घेतला. क्षयरोग म्हणजे काय? TB आपण त्याला असं म्हणतो. मग कशामुळे होतो? TB, ट्युबरकुलोसिस बॅक्टेरिया जे आहेत ते म्हणजे कुठले? मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस नावाचे जीवाणू आहेत, बॅक्टेरिया आहेत, त्यामुळे TB हा आजार घडून येतो. समोरचा आहे टिटॅनस. टिटॅनसलाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? धनुर्वात असं म्हणतो. आता धनुर्वात कशामुळे होतो? तर धनुर्वात हा रोग क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, काय म्हटलं मी? क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी या जीवाणूमुळे घडून येतो. समोर आहे घटसर्प. घटसर्प कशामुळे होतो? तर कॉर्निबॅक्टेरियम डिप्टेरी नावाच्या बॅक्टेरियामुळे घटसर्प घडून येतो.
नंतर टायफॉईड नावाचं काय होतं? टायफॉईड आपल्या सगळ्यांना टायफॉईड वगैरे माहीत आहे, पण मराठीमध्ये नाव तुम्हाला माहिती आहे का? टायफॉईडलाच आपण मराठीमध्ये विषमज्वर असं म्हणतो. आणि विषमज्वर म्हणजेच टायफॉईड कशामुळे घडून येतो? तर साल्मोनेला टायफी नावाचे जीवाणू असतात, त्यामुळे टायफॉईड नावाचा रोग आपल्याला घडून येतो. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की BCG ही लस आहे ती क्षयरोग प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला दिली जाते, म्हणजे लहान वयातच ती दिली जाते, जेणेकरून मोठे झाल्यानंतर त्या रोगाचा प्रसार होऊ नये, म्हणजे लहान वयातच त्या रोगांना मारण्यात रोगाच्या जीवाणूंना प्रतिबंध करण्यात येतो, म्हणून लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक ए हे याचं बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो. भारतीय रान कोंबडा हा रिकामी जागा निवासी आहे. यामध्ये ऑप्शन आहे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि छत्तीसगड. बघा मित्रांनो, महाराष्ट्राचा पेपर जरी असला तरी दुसऱ्या राज्याची सुद्धा माहिती विचारली, म्हणून लक्षात ठेवा. महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत, त्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. आता भारतीय रान कोंबडा याबद्दल विचारले आहे आणि तो राजस्थानचा निवासी पक्षी आहे, म्हणून लक्षात ठेवा. ती न्यूज त्यावेळेस करंटमध्ये होती, म्हणून तो विचारला गेला असेल. बघा, आता जर विचार केला तर आपल्याला महाराष्ट्राबद्दल डिटेल माहिती पाहिजे, म्हणजे महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता, राज्य प्राणी कोणता, राज्य फूल कोणतं, म्हणजे भारतातच आपल्याला माहिती असते जवळजवळ, पण आपल्या महाराष्ट्राचं सुद्धा आपल्याला माहिती असायला हवं. बघू मित्रांनो, किती महाराष्ट्रातील मित्रमैत्रिणींना महाराष्ट्राबद्दल थोडक्यात माहिती आहे. तर तुमच्यासाठी खास प्रश्न घेऊन आली आहे. पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते? दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कुठला? तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कुठला? चौथा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते? आणि पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे राज्य वृक्ष कोणते? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच असायला हव्यात म्हणजे. आणि तुम्ही नक्की कमेंट करा. जेव्हा तुम्ही कमेंट करता तुमच्या 3 वेळा ते रिव्हिजन होते. लक्षात कसं? आपण ते प्रश्न बघतो, मग सर्च करतो, नंतर ते डोक्यात घेतो आणि नंतर कुठेतरी ते काय करतो, हँड रिटन करतो. तर त्यामुळे काय होते, गोष्टी आणखी लक्षात राहतात. म्हणून मित्रांनो, नक्की कॉमेंट करत जा. आता समोरचा प्रश्न पाहू की कन्नड भाषेत रिकाम जागा म्हणून ओळखले जाणारे तलाव हे मध्य कर्नाटक पठारावरील सिंचनाचे पारंपरिक पद्धत आहे. यामध्ये ऑप्शन आहेत मालगुजारी, केरे, फड आणि विजय. मित्रांनो, येथे ऑप्शन क्रमांक बी केरे हे याचं बरोबर उत्तर आहे. यामध्ये एक ऑप्शन दिलेला आहे मालगुजारी. याबद्दल आपल्याला पाहायचं आहे, कारण की हे जे आहेत मालगुजारी तलाव हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत आणि महाराष्ट्रातील प्रामुख्याने पूर्व विदर्भाचा जो भाग आहे त्या पूर्व विदर्भाच्या भागामध्ये हे पाहायला मिळतात. मग कुठे कुठे? मग गोंदिया आहे, भंडारा आहे आणि नागपूर आहे. या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला हे पाहायला मिळतात. मग प्रश्नामध्ये हे तिन्ही जर ऑप्शन असतील तर तुमचे तिन्ही ऑप्शन येतील, म्हणजे वरीलपैकी सर्व हा ऑप्शन असेल. आणि जर प्रश्नामध्ये असा विचारलं असेल की मालगुजारी तलाव पर्टिक्युलरली एकच उत्तर द्यायचं आहे आणि त्यामध्ये जर भंडाराही आहे आणि गोंदियासुद्धा दिलेला आहे, अशा वेळेस क्वेश्चन हॅशटॅग होण्याची शक्यता असते मित्रांनो. कारण की तिन्ही ठिकाणी मालगुजारी तलाव आपल्याला पाहायला मिळतात. नागपूरमध्ये सुद्धा, गोंदियामध्ये सुद्धा आणि भंडारामध्ये सुद्धा, म्हणून लक्षात असू द्या. समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो. नदी प्रणाली म्हणजे भौगोलिकदृष्ट्या जे काही प्राकृतिक विभाग आहेत आणि प्राकृतिक रचना आहेत त्याच्यानुसार हा प्रश्न आहे. तर बघा, प्रश्न आहे खालील नद्यांची उगमाची जी काही स्थानं आहेत उगमानुसार उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा. हा प्रश्न आहे. आता यामध्ये ऑप्शन आहेत, तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपण नदी प्रणालीचे आपल्याला टॉपिक घ्यायचा आहे, तो सुद्धा आपण टॉपिक घेऊ, त्यावरचे सगळे प्रश्न कव्हर करू. मित्रांनो, आता आपण नद्यांचे उगमस्थानं पाहू. जर आपण बघितलं, पूर्णा नदी आहे. पूर्णा नदी आपल्याला माहीत आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडे जे काही सातपुडा पर्वतरांग आहे त्यामध्ये पूर्णा नदीचा उगम आहे. नंतर गोदावरी आपण बघतो, त्र्यंबकेश्वर नाशिकमधून गोदावरी नदीचा उगम होतो. तर मांजरा नदी आहे. मांजरा नदी आपल्याला माहिती आहे बालाघाट पठारावरून उगम पावते, म्हणजे कुठे? बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा तालुका आहे, तिथून मांजरा नदीचा उगम होतो. नंतर भीमा आपल्याला सर्वांना माहिती आहे, पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर अभयारण्य आहे, त्यातून जे आहे भीमेचा उगम होतो. मग अशा प्रकारे मित्रांनो आपण जर क्रम लावला तर आपल्याला एक क्रम भेटतो, तो म्हणजे पूर्णा, गोदावरी, मांजरा आणि भीमा. म्हणून ऑप्शन क्रमांक डी याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, मानवी पर्यावरण तसंच इकॉनॉमिक्सशी संबंधित हा प्रश्न आहे. वेगवेगळे निर्देशांक जाहीर होत असतात, त्यापैकीच हा एक निर्देशांक आहे की मानव विकास निर्देशांकाचा अहवाल रिकाम जगापासून दरवर्षी प्रकाशित केला जातो. आणि यामध्ये ऑप्शन आहेत 1980, 1990, 2000 आणि 2001. तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक बी 1990 हे याचं बरोबर उत्तर आहे. आता आपण थोडक्यात आजूबाजूची माहिती पाहू मानव विकास निर्देशांकाबद्दल. मित्रांनो, अगदी साध्या सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करते की मानव विकास निर्देशांक आहे, यालाच आपण इंग्लिशमध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असं म्हणतो.
आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, तुम्हाला नावावरून समजलं असेल की याच्यामध्ये नेमकं काय असेल. बघा, हे कोण मोजते? जागतिक स्तरावर UNDP म्हणजेच कोण? युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम नावाची संयुक्त राष्ट्राची एक संघटना आहे, संस्था आहे. दरवर्षी HDI म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मोजत असते. आणि हा असा जो अहवाल आहे तो सर्वप्रथम 1990मध्ये प्रकाशित झाला होता. म्हणून हाच आपला प्रश्न आहे मित्रांनो की 1990मध्ये सर्वप्रथम हा अहवाल काय झाला होता? प्रकाशित झाला होता. मग याचे आकडे कोणाकडून मिळतात किंवा कोण मोजते, कसं मोजते? तर लक्षात ठेवा, युनायटेड नेशन पॉप्युलेशन डिव्हिजन आहे, युनेस्को आहे, इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिक आहे आणि वर्ल्ड बँक आहे. यांच्याकडून याचे आकडे गोळा केले जातात. एखाद्या माणसाचा विकास झाला हे आपण केव्हा समजू? बघा, एकदम साध्या सोप्या गोष्टी आहेत की एखादा माणूस किती वर्ष जगला, तो कसा जगला, म्हणजेच काय की दीर्घ आणि निरोगी जीवनमान, हे त्याचा पहिला आयाम. दुसरा, ज्ञानाची सुगमता. ज्ञान तर त्याच्याकडे आहे, पण त्याचा वापर कसा केला, कशा पद्धतीतून तो जगला, म्हणजे किती वर्ष त्याने शिक्षण घेतलं, मिनिमम शिक्षण किती आहे, त्याला ज्ञान आहे का, म्हणजेच काय दुसरा आयाम आहे ज्ञानाची सुगमता. आणि तिसरं, आता हे सगळं झालं, त्याचं आयुष्यमान आहे, निरोगी आहे आणि ज्ञानही सुद्धा आहे. आणि तो मग तिसरी गोष्ट राहते ती म्हणजे तो कसा जगला, म्हणजे राहणीमान, त्याची क्रयशक्ती, म्हणजे त्यानं पैसा वगैरे कमावला, सगळ्या गोष्टी कमावल्या, मग त्याने किती खर्च केला, कशावर केला, कोणत्या पद्धतीनं केला, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे 3 आयाम इथं लक्षात घेतले जातात की कोणतं? दीर्घ व निरोगी जीवनमान, नंतर ज्ञानाची सुगमता म्हणजे शिक्षण, आणि तिसरा आयाम आहे की चांगले राहणीमान, त्याला आपण क्रयशक्ती असं सुद्धा म्हणतो. बघा, या 3 गोष्टीवर काय होते? मानव विकासाच्या बाजू ठरवल्या जातात. समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो. भाजीपाला पिकाच्या लागवडीचा शास्त्रशुद्धरित्या अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? ऑप्शन आहेत पोमोलॉजी, ओलेरिकल्चर, सेरिकल्चर, फ्लोरिकल्चर. बघा मित्रांनो, एक एक टर्मिनॉलॉजी आपण समजून घेऊ. बघा, सुरुवातीला पोमोलॉजी आहे. पोमोलॉजी म्हणजे काय? फळांचा अभ्यास करणारा जो काही शास्त्र असते म्हणजे त्याला आपण पोमोलॉजी असं म्हणतो. ओलेरिकल्चर म्हणजे भाजीपाला वर्गीय पिकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आपण काय म्हणतो? ओलेरिकल्चर असं म्हणतो. मग सेरिकल्चर, जे काही रेशीम किडे आहेत त्यांचं पालनपोषण करणारं जे काही शास्त्र आहे त्याला आपण सेरिकल्चर असं म्हणतो. आणि उरलेलं काय? फ्लोरिकल्चर. फ्लोरिकल्चर म्हणजेच काय? फुलांचा अभ्यास. अशा प्रकारे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी म्हणजे ओलेरिकल्चर, त्याच्यामध्ये भाजीपाला पिकांच्या लागवडीचा शास्त्रशुद्धरित्या अभ्यास केला जातो आणि त्या शास्त्रालाच आपण काय म्हणतो? ओलेरिकल्चर असं म्हणतो. बाकीच्या गोष्टी तुम्ही नोट करून ठेवा, म्हणजे यावर प्रश्न पडू शकतात. आता समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो. कोणत्या फळझाडाची छाटणी केली जाते? यामध्ये ऑप्शन आहे कवट, सीताफळ, बोर आणि फणस. तर साधा सोपे गोष्ट आहे मित्रांनो, सर्वांना याचं उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच बोर या झाडाची काय केली जाते? छाटणी केली जाते. म्हणून ऑप्शन क्रमांक सी याचं बरोबर उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न पाहू. फळझाडांपासून अधिक उत्पादन मिळवण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग कोणता? यामध्ये ऑप्शन आहे खते देणे, पाणी देणे, कीड व रोग नियंत्रण आणि चौथा आहे हाय डेन्सिटी प्लांटिंग. आता याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हाय डेन्सिटी प्लांटिंग. आता बऱ्याच मित्रांना हाय डेन्सिटी प्लांटिंग म्हणजे काय हे समजलं नसेल. चला मग सोपं करूया. हाय डेन्सिटी प्लांटिंग म्हणजे काय? हायचा अर्थ काय होतो? जास्त, ठीक आहे. डेन्सिटी म्हणजे काय होते? घनता. आणि प्लांटिंग म्हणजे काय? लागवड. म्हणजे काय होते? साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जास्तीत जास्त घनता असलेले, म्हणजे जास्त घनता म्हणजे ज्या ठिकाणी 4 झाडं लावायची अशा ठिकाणी 5 झाडं लावा. म्हणजे कसं? म्हणजे मी तुला उदाहरण दिलं. बघा, आपण फळझाडांमध्ये चौकोन किंवा आयत ही पद्धत वापरतो. चौकोन पद्धतीमध्ये आपण काय करतो? 4 कोपऱ्यावर एक एक झाड लावतो, परंतु मधातली जागा रिकामी राहते. आयत पद्धतीमध्ये सुद्धा आपण तसंच करतो. मग अशा वेळे पंचकोन पद्धत जर आपण वापरली, मग पंचकोन म्हणजे कशी? की आपण मधातली जी रिकामी जागा आहे त्यामध्ये सुद्धा एक प्लांट लावलं तर आपल्या झाडांची संख्या वाढेल आणि जागेचा सुद्धा वापर होईल, खता पाण्याचा सुद्धा सगळ्या गोष्टीचा वापर होईल आणि आपलं उत्पादन सुद्धा जास्त वाढेल. म्हणून ऑप्शन क्रमांक डी, हाय डेन्सिटी प्लांटिंग याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहू. पीतक्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? यामध्ये ऑप्शन आहे मसाले, चहा, तेलबिया आणि कडधान्य. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी तेलबिया याशी रिलेटेड, म्हणजे पीतक्रांती ही तेलबियाशी रिलेटेड आहे, म्हणून लक्षात ठेवा. आता बऱ्याचशा हरित क्रांती आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या क्रांत्या झालेल्या आहे, इंद्रधनुष्य क्रांती आहे, वेगवेगळ्या पिकात, त्याच्यानंतर मत्स्य क्रांती आहे, म्हणजे त्याला आपण नील क्रांती वगैरे असं म्हणतो, चंदेरी क्रांती आहे, वेगवेगळ्या क्रांती आहेत. त्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत एका सेपरेट लेक्चरमध्ये आणि तो लवकरच आपण अपलोड करू.
तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हा व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळतील आणि इतर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. पुढचा प्रश्न आहे, पर्शियन चक्राचा उपयोग रिकाम जागा होतो. यामध्ये ऑप्शन आहेत अवजड पंप उचलण्यासाठी, बी वाहतुकीसाठी, सी पाणी उपसण्यासाठी आणि डी शक्ती वहनासाठी. तर लक्षात ठेवा मित्रांनो, इथे ऑप्शन क्रमांक सी पाणी उपसण्यासाठी पर्शियन चक्राचा उपयोग होतो, म्हणून लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर इमेज पाहिजे असेल तर तुम्ही गुगल सर्च नक्कीच करू शकता. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो, पशुजैव उत्पादन संस्था महाराष्ट्रामध्ये कोठे खालीलपैकी कोठे आहे? त्यामध्ये ऑप्शन आहे सांगली, अमरावती, चंद्रपूर आणि डी नंबर आहे पुणे. तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच पुणे हे त्याचं बरोबर उत्तर आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पशुवैद्यक शिक्षणासाठी एक विद्यापीठ आहे, त्याला आपण मापसू या नावाने सुद्धा ओळखतो. त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे, म्हणजे कोणत्या ठिकाणी आहे ते आणि कधी स्थापन झालं, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे मित्रांनो. नक्कीच तुम्ही कॉमेंट करा. हा प्रश्न नक्कीच परीक्षेमध्ये बऱ्याच पेपरमध्ये विचारला आहे, म्हणून तुम्हाला मी विचारला. बघा, कमेंट करून बघा. मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होते, परीक्षेमध्ये जे काही पेपर सेटर असतो तो तुमचा सतसत विवेक बुद्धी म्हणजे काय म्हणतात त्याला सेन्स ऑफ ह्युमर चेक करण्यासाठी काय करते, तत्कालीन प्रश्न देते. म्हणजे कसे तिथल्या तिथे उत्तर तुम्हाला आलं पाहिजे असे प्रश्न देते. तुम्हाला लॉजिक किती आणि तुम्ही किती डोकं वापरता, कसं वापरता, त्या काळामध्ये तुम्ही किती शांत असता, त्याच्यासाठी तो प्रश्न असते. बघा, प्रश्न नीट समजून घेतला की आपल्याला बरोबर उत्तर सुटते. आता इथे तसा प्रश्न आलेला आहे म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या. आता प्रश्न पाहू, भात ही वनस्पती म्हणजे एक प्रकारचे गवत होय. ठीक आहे, पुढे वाचू. तर चहा ही वनस्पती म्हणजे एक प्रकारचे झुडूप होय. हे विधान ऑप्शन पाहू आता, अर्धसत्य आहे, साप चुकीचं आहे, पूर्णता बरोबर आहे किंवा विपर्यास्त आहे. तर मित्रांनो, इथे ऑप्शन क्रमांक सी म्हणजे पूर्णता बरोबर आहे हे उत्तर आहे. आता हे कसं, हे आपण ॲनालिसिस करू. मित्रांनो, साध्या सोप्यात भाषेत सांगायचं झालं की आपल्याला याची आता हिस्ट्री पाहावं लागेल, आजूबाजूचं वातावरण पाहावं लागेल, कसं आहे, त्याची व्हेरायटी वगैरे सगळ्या गोष्टी आपण पाहू. जसं आपल्यामध्ये कूळ बघतात की त्याचं कूळ कोणतं आहे, कोणत्या फॅमिलीशी बिलॉंग करते, तसंच आपल्याला वनस्पतीबद्दल बघायचं आहे. म्हणजेच काय, भात ही वनस्पती म्हणजे एक प्रकारचं गवत होय. हे वाक्य बरोबर आहे का? तर हो, बरोबर आहे. कसं? कारण भात ही जी वनस्पती आहे ते कोणत्या फॅमिलीशी बिलॉंग करते, म्हणजे कोणत्या कुळाशी बिलॉंग करते, तर ती ग्रॅमिनी फॅमिलीशी बिलॉंग करते. आणि ग्रॅमिनी फॅमिली म्हणजे काय आहे की सर्व गवतवर्गीय वनस्पती त्यामध्ये येतात. म्हणजेच काय, हे वाक्य पूर्णतः बरोबर आहे. म्हणजे एक वाक्य आम्ही इथे सिद्ध करून दाखवलं. आता आपल्याला दुसऱ्या वाक्याबद्दल सिद्धता स्पष्टीकरण द्यायचं आहे. बघूया मित्रांनो, आपण चहा या वनस्पतीला इंग्लिशमध्ये शास्त्रीय नाव भाषेत आपण त्याला कॅमेलिया सिनेन्सिस असं म्हणतो आणि त्याचं जे कूड आहे ते थियासियाई म्हणजे फॅमिली आहे त्याची. आणि जर आपण चहाबद्दल आणखी माहिती बघितली तर ते एव्हरग्रीन हर्बेशियस प्लांट आहे. म्हणजेच काय, तर सदाहरित एक झुडूपवर्गीय वनस्पती आहे. म्हणून चहा ही वनस्पती म्हणजे एक प्रकारचं झुडूप होय. हे वाक्यसुद्धा काय आहे इथे पूर्णतः बरोबर आहे. म्हणून दोन्ही वाक्य पूर्णतः बरोबर असल्यामुळे आपलं ऑप्शन क्रमांक सी हे याचं बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, चहाच्या बाबतीत आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस आपल्याला आळस वाटते किंवा आपण बोरिंग होतो, कंटाळवाणं वाटते, त्यावेळेस आपण चहा घेतो. म्हणजे चहामध्ये नक्कीच काहीतरी स्टिम्युलेटिव्ह पदार्थ असणार आहे. स्टिम्युलेटिव्ह म्हणजेच काय, उत्तेजक, ज्यामुळे आपल्याला फ्रेश वाटते. मग असं काय आहे चहामध्ये की ज्यानं आपल्याला फ्रेश वाटते, कुठलं कंटेन आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दुसरा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, म्हणजे हे प्रश्न पडलेले आहेत म्हणून मी तुम्हाला विचारते आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे की जगामध्ये चहाचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश कोणता? आणि तसंच प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतामध्ये चहाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? तुम्हाला तिन्ही प्रश्नांची उत्तरे कमेंटमध्ये सांगायची आहेत. आणि बघा, कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिशांनी रयतवारी पद्धत कोणत्या प्रांतात सुरू केली होती? यामध्ये ऑप्शन आहे मुंबई व मद्रास, ओरिसा व बंगाल, बंगाल व पंजाब, बिहार व केरळ. तर लक्षात ठेवा मित्रांनो, इथे ऑप्शन क्रमांक ए मुंबई व मद्रास हे याचं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, बऱ्याच मित्रांना रयतवारी पद्धत काय आणि हे काय पद्धती आहे,
म्हणजे कराच्या ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपण बऱ्याच मित्रांना याबद्दल माहिती नाही, मग आपण काय करू, एका गोष्टीच्या स्वरूपात सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, तुम्ही ऑडिओ स्वरूपात ऐका आणि मी तुम्हाला गोष्ट सांगते. की गोष्ट आहे इंग्रजांच्या काळातली. मित्रांनो, तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे की भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. परंतु आता दिवसेंदिवस काय होत आहे की सेवा क्षेत्र आहे, औद्योगिक क्षेत्र आहे, हे दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे बऱ्याचसा जे काही प्रगती आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आणि कृषी क्षेत्राचं प्रमाण आता सध्या जरी घट्ट आहे, परंतु इंग्रजांच्या काळातली गोष्ट आपण पाहायची आहे की त्यावेळेस काय होतं, भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे जमीन महसूल हाच सरकारी उत्पन्नाचा प्रमुख भाग होता. त्यावेळेस उद्योग वगैरे कुठल्या गोष्टी होत्या का एवढ्या नाही. म्हणजे उत्पन्नाचं साधन म्हणून काय असणार आहे, फक्त कृषी क्षेत्र. आता कृषी क्षेत्रामध्ये बघा, त्यावेळेस कृषी क्षेत्रातून जे काही उत्पन्न मिळत असे त्यावरच काय होते, म्हणजे महसुलाचा, कंपनीचा जो काही कंपनीचा महसूल आहे त्याचा जो प्रशासकीय खर्च आहे तो चालवला जात असे. आणि 1765मध्ये बंगालमध्ये दिवाणी अधिकार इंग्रजांना मिळाले होते, आपल्याला माहिती आहे. आणि मग त्यातच रॉबर्ट क्लाईव्ह नावाचा जो होता गव्हर्नर, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, बंगालचा गव्हर्नर होता. आणि त्यावेळेस त्याने वसुलीचे काम जे होते ते अधिकाऱ्यांना दिले होते. मग नंतर गव्हर्नर वॉरन हेस्टिंग आला, याने या पद्धतीत बदल केला. मग त्याला काय वाटायचं की तिथली आपल्या भारतातली जी काही कृषी व्यवस्था आहे ती इंग्लंडसारखीच आहे आणि त्याचा असा समज होता. मग त्यानं काय केलं की महसूल पद्धतीत वाढ करण्याचं ठरवलं. मग अशा वेळेस मग जेवढे महसूल वसूल करायचं होतं त्यापेक्षा जास्तसुद्धा तो महसूल वसूल करण्याचा त्यानं प्रयत्न केला. म्हणजे त्याच्यासाठी त्याने वेगवेगळे जालीम उपाय शोधले आणि शेतकऱ्यांकडून काय करत असे, कर्ज वसूल करत असे. मग ह्या पद्धती आहेत की कोणकोणत्या पद्धतीने शेतकऱ्यांकडून कर्ज वसूल केलं जात होतं आणि त्यालाच आपण वेगवेगळ्या महसूल वसूल करण्याच्या पद्धती असं म्हणतो. त्यावेळेस वॉरन हेस्टिंग होता, त्याला असं वाटायचं की सर्व जमिनी ज्या आहेत त्या सरकारच्या मालकीच्या आहेत, शेतकरी खंडकरी आहेत, कर गोळा करणारे जमीनदार मध्यस्थ आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे मेहनतांना किंवा जमीनदारांना कमिशन, तर उत्पन्नाचा उरलेला वाटा जो आहे तो सरकारला मिळावा. नंतर त्यातूनच ते काय करत होते, इंग्लंडला पैसा पाठवत होते. मग अशा प्रकारे त्यांनी लूटमार करण्याची सुरुवात केली होती. आणि ह्या ज्या पद्धती आहेत ह्या पद्धती तुम्हाला लक्षात ठेवायच्या मित्रांनो, कारण की मी ज्या समोर सांगेल त्यामध्ये प्रश्न पडतात आणि हमखास प्रश्न पडतोच यावर. मित्रांनो, समोर तुम्हाला एक चार्ट दिसतो आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला कायमधारा पद्धत दिसते, रयतवारी आहे आणि महालवारी आहे. तर बघा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. तर कायमधारा पद्धती आहे म्हटले कुठल्या कुठल्या प्रांतामध्ये राबवण्यात आली होती, तर बंगाल, बिहार, ओडिसा, बनारस व उत्तर कर्नाटकमध्ये 1793मध्ये कायमधारा पद्धत लागू करण्यात आली होती. विचार केला तर भारतातील म्हणजे त्यावेळेचा जो प्रांत होते त्यावेळेस 19% प्रदेशात ही पद्धत लागू करण्यात आली होती. नंतर जर आपण विचार केला संबंधित कुठले अधिकारी याच्याशी संबंधित होते हा सुद्धा प्रश्न पडतो. तर कॉर्नवालिस आहे. आणि कोणती समिती होती हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर जॉन शोअर समिती होती. या समितीद्वारे ही पद्धत लागू करण्यात आली होती. समोर आपण जर विचारलं तर यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, तर बघा, शासन आहे आणि जमीनदार आणि शेतकरी हे 3 वर्ग म्हणजे मध्यस्थी वर्ग म्हणून आपण जमीनदार यांचा सुद्धा यामध्ये समावेश होत होता. समोरची महत्त्वाची पद्धत आहे मित्रांनो रयतवारी. 1820 मधली ही पद्धत आहे. यामध्ये कोणत्या प्रांतात लागू करण्यात आली होती, तर मुंबई, मद्रास आणि आसाम या 3 प्रांतामध्ये ही लागू करण्यात आली होती. आणि ही जी पद्धत आहे रयतवारी ही सर्वात जास्त क्षेत्रावर लागू करण्यात आली होती. म्हणजे किती, 51% प्रदेशात रयतवारी पद्धत लागू करण्यात आली होती. म्हणून ऑब्जेक्टिव्ह म्हणून लक्षात ठेवा. मग आता बघा की मद्रासमध्ये रयतवारी पद्धत लागू करण्यात आली होती. त्याच्याशी रिलेटेड होते थॉमस मुनरो आणि अलेक्झांडर नावाचे आणखी एक ब्रिटिश होते, ते सुद्धा त्याच्याशी संबंधित होते. नंतर आपण मुंबईमध्ये, आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये होते म्हणून एल्फिस्टन हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. तर एल्फिस्टन होते, त्यांनी ही मुंबईमध्ये लागू केली होती. आणि यामध्ये जर विचार केला तर कोणाचा समावेश होतो, महसूल वाटप कशा पद्धतीने होत होता, शासन आणि रयत यांचा थेट संबंध येत होता. म्हणजे शासनाचा म्हणजे ब्रिटिश जे होते ते आणि शेतकरी जे जमीन कसतात ते शेतकरी, त्यांचा डायरेक्ट संबंध या पद्धतीमध्ये येत होता. हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे म्हणून लक्षात ठेवा. पुढची पद्धत आहे मित्रांनो महालवारी पद्धत. ही 1820 मधलीच पद्धत आहे. आणि कोणत्या प्रांतामध्ये लागू करण्यात आली होती, तर लक्षात ठेवा उत्तर प्रदेश, पंजाब, नंतर आग्रा, नंतर अवध या क्षेत्रामध्ये ही पद्धत लागू करण्यात आली होती. आता ही पद्धत किती क्षेत्रावर लागू करण्यात आली होती,
तर उर्वरित जो काही 30% प्रदेश होते या 30% प्रदेशावर ही पद्धत लागू करण्यात आली होती. आणि याच्याशी संबंधित इंग्रज अधिकारी कुठले आहेत तर लक्षात ठेवा, हॉल्ट, मॅकेन्झी हे त्याच्याशी संबंधित आहेत. आणि यामध्ये महसूल वाटपाचा संबंधात कोणकोण म्हणजे यांचा कोणाकोणाचा समावेश होतो तर शासन आहे, जमीनदार आहे, कुळ आहे व प्रत्यक्ष जमीन कसणारा शेतकरी आहे इत्यादी सर्वांचा काय होते महालवारी पद्धतीमध्ये समावेश होतो. मित्रांनो, मी हे जे लेक्चर आहेत किंवा व्हिडिओ आहेत ते मोबाईलमधून शूट करते, त्याच्यानंतर मोबाईलमध्येच त्याचे रेकॉर्ड, डाउनलोड, अपलोड ह्या गोष्टी चालू असतात. म्हणून त्यामुळे हे मेमरी जे आहे ते सपोर्ट करत नाही आणि इंटरनल स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपण व्हिडिओ लेक्चर आहे जास्त एक्सपांड करू शकत नाही. म्हणून आपण इथेच थांबू आणि पुढच्या भागामध्ये पुढील प्रश्न घेऊ. मित्रांनो, यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेव्हा मी भाग 2 अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळतील. आणि तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. आणि व्हिडिओ ॲनालिसिस कसं वाटलं ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.